गरमागरम अशा भाकरी पाहिल्या की तोंडाला नक्कीच पाणी सुटतं. तर या भाकरी आहेत कच्च्या केळीच्या भाकरी. हो, खरोखर ऐकलं तुम्ही, ह्या आहेत कच्च्या केळीच्या उपवास स्पेशल भाकरी. तर चला व्हिडिओला सुरुवात करते. हॅलो नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनस्वी हार्दिक स्वागत करते. कच्ची केळी सोलून या पद्धतीने बघा आपल्या वेफरच्या साह्याने त्यांना कट करून घ्यायचे, म्हणजे बारीक बारीक चकत्या करून घ्यायच्या आणि यांना उन्हामध्ये वाळवायचे. तर आता तर ही गोष्ट शक्य नाही आहे, कारण उन्हाळ्यामध्येच हे होतं आणि आता हे पावसाळा, तर त्यामध्ये त्या वाढणारसुद्धा नाहीत. तर हे आमच्याकडे ना या अशा उन्हाळ्यामध्ये बनवून ठेवतात आणि याचं पीठ बनवतात. याचं पीठ बनवणं खूप सोपं आहे, म्हणजे हे तुम्ही घरीसुद्धा बनवू शकतात मिक्सरमध्ये. तुम्ही बघितलं असेल सुरुवातीला मी जेव्हा केळीचे काप टाकले त्यामध्ये थोडासा साबुदाणासुद्धा टाकला. याने ना भाकरीला खूप छान वाक येतो आणि भाकर खूप नरम होते. आता बघा मी हे पूर्ण पीठ एक वेळेस मिक्सरमधनं काढून घेतलं, त्यानंतर चाळून घेतलं आणि ते जाड राहिलेला भाग होता तो परत मी छोट्या मिक्सरमध्ये बारीक करून घेतला. आता बघा हे पीठ आहे ना तुम्ही स्टोअर करू शकतात. जर तुम्ही केळीला वाळवून ठेवलं तर ती जास्त दिवस राहणार नाहीत त्या केळीचे काप. परंतु जर तुम्ही पीठ करून ठेवलं ना, फ्रीजमध्ये ठेवा किंवा वरती ठेवा, तर हे पीठ खराब होत नाही, हे वर्षभर चालतं. आता बघा मला जेवढ्या भाकरी करायच्या होत्या तेवढं पीठ मी बाजूला केलं आणि बाकीचं पीठ मी डब्यामध्ये भरून ठेवलं, जेणेकरून कधीही उपवास असला, साबुदाणा भिजत घालायला विसरलो आहे आणि कधीतरी केळीची भाकरी खायची इच्छा झाली तर आपण ही भाकरी नक्कीच बनवू शकतो. तर बघा मला 3 भाकरी बनवायच्या होत्या, त्यासाठी मी पीठ घेतलं आणि त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट आणि बारीक किसून घेतलेला बटाटा यामध्ये घेतला. तुम्ही यामध्ये मिरचीचा वापर करू शकतात, मी तिखटाचा वापर केला आणि भिजलेला थोडा साबुदाणा मी यामध्ये घातला. बघा साबुदाणा भिजलेला असेल तर तुम्ही घालू शकतात, माझ्याकडे होता म्हणून मी घातला, नाहीतर नाही जरी घातला तरी चालतो. नुसतं शेंगदाण्याचं कूट आणि तिखट मीठ एवढं जरी टाकलं ना तरी भाकर खूप चविष्ट लागते. यामध्ये मिरचीचा ठेचा टाकला ना तर वरतून ठेचा वगैरे करायची गरज पडत नाही दह्यासोबत, नाहीतर नुसतं तेलासोबतसुद्धा तुम्ही ही भाकरी खाऊ शकतात. इतकी चविष्ट ही भाकरी लागते. आणि बघा मी असे 3 गोळे करून घेतले. मला 3 भाकरी करायच्या होत्या आणि ही भाकरी करायला ना आपली नॉर्मल जशी आपण ज्वारीची कणण्याची भाकरी करतो ना त्या पद्धतीनेच आपल्याला भाकरी करायची आहे. मी केळीचं पीठ घेतलं लावायला आणि या पद्धतीने आपल्याला भाकरी थापून घ्यायची आहे. ही भाकरी म्हणजे जे लोक शेतात वगैरे काम करतात आणि फक्त साबुदाण्याने पोट भरत नाही, तर भाकरीने कसं पोटाला आधार राहतो, त्यामुळे मग ही भाकरी खरंच खूप छान आहे खाण्यासाठी. आणि खूप साबुदाणा खाऊन कंटाळा येतो, भगरीचा भात करतो आहे तो खाऊन कंटाळा येतो आहे, तर ही रेसिपी नक्कीच तुमच्यासाठी आहे. आणि केळीचं पीठ ना विकतसुद्धा मिळतं, ते मार्केटलासुद्धा अवेलेबल होऊन जातं, किंवा खूप सारे असे मेसेजेस पण येतात की केळीचं पीठ आमच्याकडे अवेलेबल आहे. तर तुम्ही 1 किलो केळीचं पीठ आणून तुमच्या भाकरी खूप छान होतात. तर असं नाही आहे की आता मला केळीचं पीठ कुठून मिळणार, तर मार्केटला अवेलेबल असतं केळीचं पीठ. त्यानंतर आपल्या भाकरी प्रमाणेच हिला सेम आपली भाकरी जशी करतो ना तशीच हिची प्रोसेस आहे. फक्त मी यामध्ये बघा भिजलेला साबुदाणा टाकला आहे म्हणून ही भाकर जास्त फुगत नाही, पण नरम खूप होते. याचे तुम्ही डोसेसुद्धा बनवू शकतात, धिरडे डोसे, किंवा कच्च्या केळीचे तर थालीपीठं पण खूप छान होतात. तर बघा एक साईड तर आपली भाजून झाली आहे आणि दुसरी साईड मी भाजते. तर हे भाजून घेतली आणि मी डायरेक्ट तव्यावरती न शेकता डायरेक्ट गॅसवरती शेकली. अगदी थोडीफार ही भाकरी फुगली होती, तव्यावरती ठेवल्यावरती ती एवढी फुगत नव्हती म्हणून मी डायरेक्ट गॅसवरती ठेवलं. ॲक्च्युली गॅसवरती करत नाही, परंतु बघा आपल्या भाकरी किती छान अशा तयार आहेत, छान, आणि खायला खूप टेस्टी लागते ही भाकरी. आता याच्यासोबत आपण ठेचासुद्धा बनवतो आहे. तर बघा मिरच्या मी यासाठी खूप तिखट नाही आहेत या मिरच्या, तर ह्या मिरच्या मी यासाठी भाजून घेते. आणि शेंगदाणे, आता मिरच्या जास्त तिखट नव्हत्या त्यामुळे मी यामध्ये थोड्या तिखट 1-2 मिरच्या ॲड केली आणि भाकर नरम बघू शकता तुम्ही. बघा कितीही वाकवली ना, इतका वाक येतो ना साबुदाणा टाकतो, तर कितीही वाकवली ना तरी भाकरी तुटत नाही, इतकी छान ही भाकरी होते. मिरचीच्या ठेच्यासोबत अशी गरमागरम केळीची भाकरी कोण नाही म्हणणारे उपवास करायला. नक्कीच सर्वजण तयार असतील. अशी जर थाळी मिळेल ना आपल्याला खायला उपवासाच्या दिवशी, तर नक्कीच सगळेजण म्हणतील नाही आज आम्हाला उपवास करायचा. आणि खरं तर ही गोष्ट आहे की उपवासाच्या दिवशी म्हणजे एकादशी दुप्पट खाशी असं असतं. मी यासोबत शेंगदाण्याची चटणी केली आणि सोबत दही, मग तर मजाच काहीतरी वेगळी असते अशा फराळाची.
मग कशी वाटली तुम्हाला आमच्या केळीची भाकरीची रेसिपी मला नक्की कळवा आणि आवडले असल्यास नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा केळीची भाकर म्हणा किंवा कुठलीही भाकरी म्हणा केल्यानंतर लगेच असं तुम्हाला चटणीसोबत खायची आहे किंवा ठेच्यासोबत खायची आहे तर ह्या पद्धतीने जर ठेवली ना गरम गरम आणि थोड्या वेळाने खाल्ली ना तर ती खूप छान मुरते आणि खायला खूप छान लागते. तर कशी वाटली रेसिपी नक्की कळवा आणि आवडले असल्यास नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.